सगळ्यांना माझ्याकडनं जय भीम. काल भारतामध्ये होती नागपंचमी. नागपंचमी लोकांनी खूप चांगली सेलिब्रेशन केली. खूप लोकांना चांगल्या नागाला दूध पाजलं. त्याने सांगितलं की नागपंचमी आहे, नागाला दूध पाजलं तर आम्हाला प्रसन्न होईल भोलेनाथ. मला तरी माहिती नाही भोलेनाथ प्रसन्न होणार का नाही होणार, पण हिंदू लोक सगळ्या जनावराला देव मानतात. कुत्र्याला देव, मांजरीला देव, कासवाला देव, माकडाला देव, सापाला देव, हत्तीला देव, गाईला देव. सगळ्यात देवच या जनावरांमध्ये आहेत. सगळे देव या जनावरात आहेत. अरे तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा, तुमच्या विचारावर चांगले राहा, विचार चांगले ठेवा. काही कुठला जानवर कुठला देव नाही आहे. काहीही या विचारात राहायचं नाही की याला दूध पाजलं नाही. आता पोळा येणार तर गाईचा सण साजरा करतात. हे काही नाही आहे. हे सगळं बेकार आहे. सगळे विचार बेकार. मी तर कधी मंदिरात जात नाही आणि देवावर उपकार करत नाही. त्याला 1 रुपया द्यायचा आणि त्याच्याकडनं लाख रुपये मागायचे. नको. फक्त मी एवढंच देव पॉझिटिव्ह विचार ठेवते का मला चांगली ताकद दे, चांगलं कमवण्याची शक्ती दे. बस एवढ्याच विचारावर आहे. काही नाही. कुठले देव धर्म तावीज गळ्यात घालणं, हे घालणं, नजर लागतं. कुठली नजर, कसली नजर? काही नजर नाही, काही नाही. कुठली नजर? जेवलं का नजर उतरायचं, दूध पिलं का नजर उतरायचं. खूप लोक असे करतात. हे सगळं बेकार आहे. हिंदू लोकांसाठी तर स्पेशली बेकार आहे.